काय म्हणता शेतकरी मंडळी, खुश आहे ना? खुश तुम्ही असणारच आहे, कारण शेतकरी असा आहे की किती संकट आले तरी खुश असतोच। तर शेतकरी बांधवांनो, आजचा जो आपला विषय आहे ते म्हणजे आपल्या कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव यावर्षी झाला पाहिजे नाही, त्यासाठी आपण काय उपाययोजना कमी खर्चामध्ये करू शकतो। कारण बरेच शेतकरी बांधव काय चुका करतात की ज्यावेळेस कापसामध्ये बोंडअळी दिसते त्यावेळेस मोठ्या प्रमाणात खर्च करतात, पण त्यावेळेस जर तुम्ही सोन्याचं पाणी मारलं किंवा ते जे बोंड असते हे आपण औषधामध्ये डुबून जर ठेवलं तरी फारसा फायदा आपला होणार नाही, कारण जेवढं नुकसान आपलं व्हायचं असते ते अळीनं अगोदरच करून ठेवले असते। तर आपल्याला स्टेप बाय स्टेप उपाययोजना करायच्या आहेत, जेणेकरून यावर्षी आपल्या कापूस पिकामध्ये बोंडअळी आलीच पाहिजे नाही। तर ह्या उपाययोजना काय करायला पाहिजे सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहे। फक्त एकच काम करायचं आहे, उजव्या हातावर जेवढे हातावर जे बटन दिसते काळ्या कलरचं सबस्क्राईबचं ते दाबून द्या, आणि हे बटन दाबायला आपल्याला 1 रुपये खर्च येणार नाही, परंतु लाख मोलाची माहिती रोज आपल्यापर्यंत येत राहणार। म्हणून आपल्या चॅनलला आपण सबस्क्राईब। आपल्याला बोंडअळी नियंत्रणची सुरुवात आहे हे करायचे आहे इथपासून। आपल्या कापूस पिकाला ज्यावेळेस पाती फुले लागायला सुरुवात होतात यावेळेसपासून आपल्याला उपाययोजना करायची आहे, आणि आपली पहिली फवारणी झाली की दुसऱ्या फवारणीपासून ते शेवटच्या फवारणीपर्यंत प्रत्येक फवारणीत आपल्याला अळीनाशक त्या ठिकाणी घ्यायचं आहे, म्हणजे कंपल्सरी घ्यायचं आहे। एक वेळ आपण टॉनिक घेऊ नका, एक वेळ आपण विद्राव्य खत घेऊ नका, एक वेळ आपण बुरशीनाशक घेऊ नका, परंतु अळीनाशक आपण अवश्य घ्या, त्यानेच आपल्या कापूस पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव येणार नाही, कमी होईल। आता हा झाला एक विषय। दुसरा म्हणजे अमावस्या, कुठलीही अमावस्या असो, आता पुढे जी अमावस्या येणार आहे, अमावस्या झाली की 4 दिवसाच्या अंदर आपल्या कापूस पिकाला फवारणी झालीच पाहिजे। मग तुम्हाला किती काम असो, किती गडबड असो, फवारणी झालीच पाहिजे। कारण काय होते की जे बोंडअळीचे पतंग असतात हे सर्वात काळोखी रात्री त्यांचं मिलन होते, अंडी घालतात, आणि सर्वात काळोखी रात्र असते अमावस्याची, आणि अंडी त्यांनी घातली पानावर, या पानावर त्यांनी अंडी घातली की त्यापासून 3 ते 4 दिवसानंतर त्याची पिल्ले आहेत, अळ्या आहेत, हे बाहेर निघतात। म्हणून ते जागेवरच आपल्याला मारणं आहे, यासाठी 3 ते 4 दिवसा अंदर फवारणी करून घ्या। करायची आता फवारणी कशाची करायची आहे? प्रोफेनोफॉस अधिक सायपरमेथ्रिन 30 ते 35 ml न कमी खर्चामध्ये हा घटक उपलब्ध आहे। हा घटक असलेलं कोणीही कंपनी उत्पादन त्या ठिकाणी आपण घेऊ शकता। हे उत्तम प्रकारे अळ्यांचा नाश करते, आणि जे पतंगनं अंडी घातली ते अंडे सुद्धा मारते, चांगल्या पद्धतीने काम करते, आणि कमी खर्चामध्ये उपलब्ध आहे। तर हे अळीनाशक आपल्याला वापरायचं आहे। तिसरा महत्त्वाचा मुद्दा, आपल्या कापूस पिकावर जास्त प्रमाणात टॉनिकचा वापर करू नका, कारण टॉनिक मारल्याने काय होते, आपलं कापूस पीक पूर्णपणे हिरवगार होऊन जाते, आणि जे मावा किंवा रस कीड जे आहे, हे जे कापूस चांगला आहे, टवटवीत आहे, फ्रेश आहे, यांच्यावर त्याची धाव असते, आणि आपण टॉनिक मारली की पूर्णपणे आपलं झाड हिरो असते, हे आपल्यावर अटॅक करतात। आणि यामधलाच मुख्य मुद्दा, जे बोंडअळीचे पतंग आहेत, जे सर्वात चांगलं पान असेल, फ्रेश पान असेल, जे कापूस चांगली असेल, फ्रेश असेल, याच्यावरच अंडी घालतात, आणि टॉनिक मारली जास्त प्रमाणात तर आपलं कापूस पीक हिरो होते, आणि पतंग जे आहे ते या पानावर अंडी घालतात, कवळ्या पानावर। म्हणून जास्त प्रमाणात आपण टॉनिक वापर करू नका। पहिल्या फवारणीमध्ये टॉनिक घेतली बस, एखाद्या अल्टून पलटून टॉनिक मारली तर काही विषय नाही, परंतु प्रत्येक फवारणीमध्ये आपण टॉनिकचा वापर केला तर मग फालतू आपलं नुकसान त्या ठिकाणी होणार। कारण शेतकरी कसा आपला साधा भोळा फवारणी घ्यायच्या म्हणून दुकानात जातो, साहेब आम्हाला फवारणी घ्या, आणि त्या दुकानात 1-2 साहेब असतात, एजंट असतात, ते शेतकऱ्याच्या मस्त की एखादी टॉनिक मारून जातात, त्यांचं काय जाते, त्यांना पैसे भेटतात, पण नुकसान आपलं होते। योग्य वेळी टॉनिक मारली तर फायदा आहे, परंतु कंटिन्यू प्रत्येक फवारणीमध्ये आपण टॉनिक घेतली तर फालतू आपलं नुकसान त्या ठिकाणी होऊ शकते। तर अशा पद्धतीनं उपाययोजना करून आपल्याला स्टेप बाय स्टेप समोर जायचं आहे, आणि बोंडअळीवर नियंत्रण आपल्याला करायचं आहे। आणि जर स्टेप बाय स्टेप जर निर्णय घेतले तर आपल्याला बोंडअळीवर नियंत्रण मिळवणं शक्य आहे, अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही। जर आपले काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा, आपल्या प्रश्नांना नक्की उत्तर दिलं जाईल। परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन, फक्त सबस्क्राईब अवश्य करा, म्हणजे कामाची माहिती आपल्यापर्यंत येत राहणार आहे। धन्यवाद। परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान।